मित्रांनो, गावोगावी एकच चर्चा सुरू आहे, कर्जमाफी होणार आहे। कर्जमाफीसाठी हे कागदपत्र आपल्या सेवा सोसायटीमध्ये बँकेत जमा करण्यास सांगितलेले आहे। यापैकी एक महत्त्वाचं, तुम्ही शेतकरी आहात का? जर शेतकरी असाल तर तुम्हाला कर्ज मिळतं आणि शेतकरी म्हणून आता आपल्याला शेतकरी आयडी कार्ड म्हणजेच ॲग्रिस्टेक जी काही आयडी आहे म्हणजेच फार्मर आयडी, ती फार्मर आयडी आपल्याला कशी मिळवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचसोबत आपल्याला आपल्या गावातून कोणकोणती कागदपत्रे मागत आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे। सर्वप्रथम तुमच्या कानावरती ही बातमी आलेली आहे का की सेवा सोसायटी मार्फत तुम्हाला कळविण्यात आलेलं आहे की बाबा फार्मर आयडी नंबर घेऊन ये, आपल्याला कर्जमाफीसाठी महत्त्वाचं आहे। आता कर्जमाफी होणार की नाही हे शासन ठरवेल, पण आपल्याला जे दस्तऐवज जे कागदपत्र मागितलेलं आहे ते देणं तरी गरजेचं आहे। यापैकी महत्त्वाचं कागदपत्र एक आधार कार्ड तुमच्याकडे आहे, 2 पॅन कार्डचं झेरॉक्स, 3 आपल्याकडे फोटो आयडी साईज वगैरे मागत असेल आणि 4 जे काही तुमचं बँक पासबुक आहे, जे काही बँक पासबुक तुमच्या सोसायटीमध्ये जमा करता, उदाहरणार्थ जिल्हा लेवलची बँक असेल किंवा तुमची राष्ट्रीयकृत बँक असेल ती बँक, त्या बँकचं झेरॉक्स, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी नंबर। आता हा फार्मर आयडी नंबर फक्त 1 मिनिटात तुमच्या आधार कार्डने डाउनलोड म्हणजेच पाहता येणार आहे आणि तो तुमच्या संस्थेत देऊ शकता। तर कशा प्रकारे, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगलवरती या आणि तिथे फक्त टाईप करा, काय पाहू शकता mhr.agristech.gov.in याची लिंक मी डायरेक्ट देतो, म्हणजे तुम्ही इथे येऊन जाल। इथे आल्यानंतर पहा, तुम्ही गोंधळून जाऊ नका, मोबाईलवरती सुद्धा सेम प्रोसेस आहे। इथे यायचं आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। फक्त यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर पहा इथे 3 ऑप्शन आहेत, एक आधार नंबर, 2 एनरोलमेंट आयडी आणि फार्मर आयडी। आपल्याला फार्मर आयडीच मिळवायचा आहे। कसा मिळवायचा? आधार कार्ड तुमच्याकडे आहे, आधार नंबर इथे एंटर करायचा आहे, फक्त आधार नंबर। पहा तुमचा आधार नंबर एंटर करा, मी करतोय। यानंतर पहा इथे चेक नावाचा ऑप्शन आहे, या चेक वरती क्लिक करायचं आहे, बस इतकंच। कुठली OTP नाही, कुठलं झंझट नाही, आधार नंबर फक्त माहिती पाहिजे। आता मी इथं माहिती हाईड केलेली आहे, इथे आधार नंबर वगैरे। फार्मर नेम आहे, इथे पाहू शकता फार्मर नेम तुमचं नाव आहे, एनरोलमेंट डेट कोणत्या दिवशी तुम्ही रजिस्टर केलेला आहात, आणि इथं पहा फार्मर आयडी नावाचा ऑप्शन आहे, पाहू शकता हा फार्मर आयडी म्हणजेच तुमचा फार्मर आयडी, जो की तुम्हाला फार्मर कार्ड म्हणतात। फार्मर कार्ड तर अजून बनलेलं नाही, फक्त फार्मर आयडी आपल्याला द्यायचा आहे। हे झालं, हा नंबर तुम्हाला तुमच्या संस्थेत जमा करायचा आहे, कारण हेच तुम्हाला फार्मर आयडी मागितलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फार्मर आयडी मिळवायचा आहे आणि तुमच्या संस्थेत जिथं कुठे लागतं तिथे हा नंबर नोट करून द्यायचा आहे। तर पहा, हा फार्मर आयडी तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो मारून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी हा फार्मर आयडी द्या। आणि आणखीन एक लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर, फार्मर आयडी नंबर टाकून फक्त एक PDF तयार करू शकता, जी की फ्री मध्ये आहे, तुम्ही करू शकता, अन्यथा फक्त फार्मर आयडी जतन करा। तर अशा प्रकारे तुम्हाला फार्मर आयडी फक्त 1 ते 2 मिनिटात तुमच्याच मोबाईलवरती मिळवता येतो। आणखीन एक अपडेट, कर्जमाफी कधी होईल, कोणाला मिळणार, कर्जमाफी सर्वांना होणार का, की चालू जे काही हप्ते भरतात त्यांना सुद्धा मिळणार का, या संदर्भातील अद्याप अपडेट आलेली नाही। यासाठी नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत। यासाठी आपल्या पेजला म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा।